नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवरचा एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी आपण एक बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर मित्रांनो, ती इन्फॉर्मेशन अशी की एका वर्षात 4 क्वार्टर असतात. 3-3 महिन्याचा एक क्वार्टर असे एका वर्षात टोटल 4 क्वार्टर असतो. आणि मित्रांनो, आपला नवीन फायनान्शियल इयर सुरू होतो 1 एप्रिलपासून. आणि मित्रांनो, तसेच एका वर्षामध्ये 2 हाफ असतात आणि पहिला हाफ जो असतो तो कंप्लीट होतो जेव्हा जून महिना कंप्लीट होतो तेव्हा, आणि दुसरा हाफ कंप्लीट होतो जेव्हा डिसेंबर महिना कंप्लीट होतो तेव्हा. आणि मित्रांनो, 2025 या महिन्याचा फर्स्ट हाफ कंप्लीट झाला आहे. आणि मित्रांनो, 2025 या वर्षाचा फर्स्ट हाफचा रिन्युएबल एनर्जी बिझनेसचा अपडेट आला आहे आणि तोच अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. इंडिया ॲड्स 21.9 गिगावॅट सोलार अँड वाइंड कॅपॅसिटी इन हाफ 1 2025 अप 56% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीने केलेल्या डेटा रिलीज नुसार 2025च्या फर्स्ट हाफमध्ये इंडियाने नवीन सोलार आणि वाइंड पॉवर कॅपॅसिटी ॲड केली आहे. फर्स्ट हाफमध्ये 2025च्या 21.9 गिगावॅट, जी इयर ऑन इयर बेसिसवर 56%ने ग्रो झाली आहे. आणि मित्रांनो, जानेवारी आणि जून 2025 या पिरियडमध्ये सोलार इन्स्टॉलेशन वाढली आहे 51.6%ने आणि वाइंड कॅपॅसिटी वाढली आहे 82%ने इयर ऑन इयर बेसिसवर. आणि मित्रांनो, इंडियाची टोटल रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी यामुळे पोहोचली आहे ॲप्रॉक्सिमेटली 234 गिगावॅटपर्यंत. आणि मित्रांनो, यामध्ये सगळ्यात जास्त कंट्रीब्युशन आहे सोलार एनर्जीचे 50%, नंतर वाइंड एनर्जीचे 22%, नंतर लार्ज हायड्रोचे 21%, नंतर बायो पॉवरचे 5% आणि सगळ्यात कमी आहे स्मॉल हायड्रोचे फक्त 2%. तर मित्रांनो, 2025च्या फर्स्ट हाफमध्ये जी रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी ॲड झाली आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त ॲड झाली आहे सोलार एनर्जी 14.3 गिगावॅटची, जी इयर ऑन इयर बेसिसवर म्हणजे 2024च्या फर्स्ट हाफच्या कंपॅरिझनमध्ये 49%ची ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो, फक्त 2025च्या क्वार्टर 2मध्ये 10.6 गिगावॅटची सोलार एनर्जी प्रोजेक्टची ॲडिशन झाली आहे. तसेच मित्रांनो, 2025च्या फर्स्ट हाफमध्ये रूफटॉप सोलार कॅपॅसिटी ॲड होऊन पोहोचली आहे 3.2 गिगावॅट, जी इयर ऑन इयर बेसिसवर 76%ची ग्रोथ दर्शवते. तसेच ऑफ ग्रीड आणि डिस्ट्रीब्युटेड सोलार कॅपॅसिटी आली आहे 2025च्या फर्स्ट हाफमध्ये 816.6 मेगावॅट, जे इयर ऑन इयर बेसिसवर 18.6%ने वाढली आहे. आणि मित्रांनो, जर आपण वाइंड एनर्जी बघितली तर इंडियाने 2025च्या फर्स्ट हाफमध्ये 3.5 गिगावॅटची वाइंड एनर्जी कॅपॅसिटी ॲड केली आहे, जी एका वर्षाआधी होती फक्त 1.9 गिगावॅट. तर मित्रांनो, इंडियामध्ये सगळ्यात जास्त रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये वाढत आहे सोलार आणि नंतर वाढत आहे वाइंड एनर्जी. आणि मित्रांनो,
2025च्या फर्स्ट हाफमध्ये टोटल सोलार आणि वाइंड कॅपॅसिटी ॲड झाली आहे 50% पेक्षाही जास्तीने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या स्टेट्समध्ये. आणि मित्रांनो, JMK रिसर्च नुसार हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्युअसली वाढणार आहे सेकंड हाफमध्ये 2025च्या अशी अपेक्षा आहे. आणि सोलार आणि वाइंड कॅपॅसिटी लाईकली होणार आहे सेकंड हाफमध्ये 16 ते 17 गिगा वॅट. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की 2025च्या फर्स्ट हाफमध्ये रिन्युएबल एनर्जीने किती गिगावॅटची कॅपॅसिटी ॲड केली आहे. आणि मित्रांनो, इंडियाचा टार्गेट आहे आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2030 पर्यंत 500 गिगावॅट करण्याची. म्हणजे मित्रांनो, यामध्ये अजूनही पोटेन्शियल आहे या बिझनेसमध्ये जबरदस्तपणे वाढण्याचा. आणि मित्रांनो, हा जो 500 गिगावॅटचा टार्गेट आहे हा स्वतः आपल्या PM नरेंद्र मोदी यांनी सेट केला आहे. तर मित्रांनो, चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपची जबरदस्त कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 13.43%, DISची होल्डिंग आहे 10.94% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.21%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 9.38%, DISची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची 60.93% हिस्सेदारी आहे, FISची 12.45%, DISची 2.40% आणि पब्लिकची आहे 24.22%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की 2025च्या फर्स्ट हाफमध्ये इंडियाची सोलार आणि वाइंड एनर्जी कॅपॅसिटी किती पर्सेंटने वाढली आहे इयर ऑन इयर बेसिसवर. आणि मित्रांनो, यात अधिक किती पोटेन्शियल आहे गव्हर्नमेंटच्या टार्गेट सेट केल्यानुसार की हा बिझनेस तेवढा अधिक वाढू शकतो, हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. आणि यासोबत या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.